जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदिवासी आश्रमशाळांमध्ये होणारी जी काही शिक्षकांची भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार अशा प्रकारचं नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। ही खऱ्या अर्थानं जे काही अभियोग्यताधारक आहेत, जे काही शिक्षक भरतीचे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांकरिता गुड न्यूज ठरणार आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि कधीपासून तो लागू होणार आहे, त्याचा फायदा एक्झॅक्टली आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतं त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, जीआर बद्दल आपण तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर या ठिकाणी येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे या ठिकाणी IBPS च्या पॅटर्न प्रमाणे मिशन टेट बॅच 3.0। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS चा जो पॅटर्न आहे या IBPS च्या पॅटर्न प्रमाणे दररोज सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर होणार, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंगचं सेशन आहे, IBPS एक्सपर्ट असलेली फॅकल्टी आहे। विशेष म्हणजे 500 टेस्ट असलेली टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये मोफत मिळत आहे आणि त्यातल्या त्यात 2022 ला जी काही परीक्षा झालेली आहे त्यामध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवारांची या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षकपदी निवड देखील झालेली आहे। आणि येत्या 14 तारखेपर्यंत महामानवाच्या जयंतीपर्यंत या ठिकाणी जे आहे सर्व बॅचेस वरती 15% डिस्काउंट देखील दिल्या जात आहे। याच्यासोबतच जी काही महाजम्बो टेस्ट सिरीज आहे ज्यामध्ये 100 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 400 टॉपिक वाइज टेस्ट आहे, अशा टोटल टेस्टची संख्या 500 आहे। याची देखील टेस्ट सिरीज तुमच्याकरिता उपलब्ध आहे। हे टॉपिक वाइज टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि ही त्यांची संख्या आहे। हे सगळं तुम्हाला मिळणार आहे अगदी आपल्या हक्काचं जे काही प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर नावाचं, हे मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध आहे। यावरती देखील सध्या 15% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाणार आहे। या संधीचं आपण सोनं करा आणि आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये जॉब हवा असेल तो जॉब मिळवण्याकरिता आपण जे आहे एक पाऊल आजच पुढे टाका। चला आता आपण बघूया की या ठिकाणी कोणता शासन निर्णय आहे। बघा, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्याचं टायटल याप्रमाणे आपल्याला दिसत आहे। काय आहे? आदिवासी विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे संच मान्यतेचे यापूर्वीचे निर्गमित शासन निर्णयाचे एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत। बघा, आपली जनरल जे काही शाळा असतात त्या जनरल शाळेमध्ये नवीन संच मान्यतेचे जे काही निकष आहेत ते लागू झालेले आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याचा फटका किती प्रमाणावरती बसतो ते देखील आपल्या सर्वांना माहिती आहे। आता सेम गोष्ट या ठिकाणी आश्रमशाळांना देखील लागू पडलेली आहे। आश्रमशाळा कोणती? तर अनुदानित आश्रमशाळा, परंतु ती आदिवासी विकास विभागामार्फत चालवली जाणारी। आता यामध्ये त्याने संच मान्यतेचे काही निकष बदललेले आहे। हे बघा, संदर्भ दिलेले आहे। GR खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी फार जास्त त्यावरती बोलणार नाही, परंतु शासन निर्णयामध्ये ज्या काही गोष्टी थोड्याशा ठळक पद्धतीने सांगण्यात आलेल्या आहे त्या बघून घ्या। बघा, प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेच्या संदर्भात आता याला पवित्र पोर्टल देखील लागू केलंय, ते पण बघूया आपण। बघा, 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी किंवा 1ली ते 7वी यांची जर का संख्या असेल तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे गट आहे 1ली ते 5वीचा, शाळेतील इयत्तांचा गट, त्यानंतर विद्यार्थी संख्या 20 ते 60 असेल तर 2 शिक्षक या ठिकाणी जे आहे देय असणार आहे आणि पदं जेवढी जर का मंजूर झालेली असेल ती पदं टिकवून जर का ठेवायची असेल तर किमान 20 विद्यार्थी त्या ठिकाणी असायला पाहिजे। 61 ते 90 विद्यार्थी असेल तर 3 शिक्षक संख्या, 91 ते 120 असेल तर 4, 121 ते 150 असेल तर 5, 150 ते 180 असेल तर 6 शिक्षकांची संख्या या ठिकाणी मंजूर होणार आहे। हे आहे संच मान्यतेचे निकष। आता याच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी सर्वांचं ते सेम पद्धतीने सांगितलं। इमाना मुख्याध्यापकाकरिता देखील किती हवे आहेत विद्यार्थी ते सांगितले। 1ली ते 5वीच्या मुख्याध्यापकाला 150 पदं हवे आहेत,
150 विद्यार्थी संख्या हवी आहे. 1ली ते 8वी पर्यंत जरी राहिली शाळा तरी 150 हवं आहे. 6वी ते 8वी ची शाळा असेल तर 100 या ठिकाणी विद्यार्थी असायला पाहिजे एक मुख्याध्यापकाच्या पदाकरिता. हे जनरल आहे, हे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता. परंतु आपल्यासाठी गुड न्यूज म्हणा किंवा आता या जो काही उन्हाळा सुरू आहे शिक्षक भरतीचा, त्याच्यामध्ये आपल्याला पदावर पद या ठिकाणी कमी होताना दिसत आहेत. त्यामध्ये एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे आपल्याकरिता पॉइंट नंबर 12. यामध्ये काय सांगितलं? आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी. आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनुदानित आश्रमशाळांबाबतचे यापूर्वीचे संच मान्यतेचे शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. पॉइंट नंबर 12 मध्ये स्पष्टपणाने या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की इथून पुढची जी काही भरती असणार आहे ती केवळ आणि केवळ पवित्र पोर्टल मार्फतच केली जाणार आहे. ही आपल्यासाठी निश्चितपणाने आजच्या तारखेला गुड न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ज्या 2 प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांची जी भरती आहे ते अजूनही पोर्टल मार्फत केली जात नव्हती. त्यामध्ये एक तर होतं अनुदानित किंवा अंशतः अनुदानित ज्या काही आदिवासी आश्रमशाळा आहेत त्यांचा प्रश्न, आणि दुसरा होता ज्या काही मायनॉरिटी सोसायटीज आहेत, अल्पसंख्याक संस्था आहेत किंवा अल्पसंख्याक शाळा आहे आपण असं म्हणूया, तर त्या शाळा देखील पवित्र पोर्टलला या ठिकाणी येत नाही. आता त्यामध्ये अनुदानित शासन जो ज्याला अनुदान देत आहे अशा अनुदानित आश्रमशाळा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला येणार आहे. आता हा शासन निर्णय आत्ताचा आहे, त्याच्यामुळे आतापासून पुढे इथून पुढे कसं असतं की ज्या वेळेस एखादा शासन निर्णय लागू होतो त्यानंतर ज्या दिवसापासून शासन निर्णय आलेला आहे, ज्या दिवशी तो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या दिवसापासून पुढच्या तारखेपर्यंत पुढे तो जो शासन निर्णय आहे तो लागू असतो. याचा अर्थ काय आहे? फेज 2 ला याच्या जागा येतील का? तर येणार नाही. फेज 2 ला याच्या जागा येणार नाही. परंतु ज्यावेळेस 3री अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होईल त्या 3री अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस त्या जाहिरातींमध्ये आपल्याला या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांच्या जेवढ्याही काही जागा असेल त्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणार आहे. ही आपल्यासाठी एक प्रकारे समाधानकारक बाब आहे. आणि हा शासन निर्णय तुमच्या वाचनाकरिता देखील मी आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे. याची तारीख काय आहे? तारीख आहे 9 एप्रिल 2025. म्हणजे 9 एप्रिल पासून पुढे जेवढ्याही आश्रमशाळांमध्ये भरती केली जाणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने भरती न होता ती आता केवळ आणि केवळ पवित्र पोर्टल मार्फतच केली जावी अशा प्रकारचं स्पष्ट आदेश या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा आणि हा शासन निर्णय देखील निश्चितपणाने अभ्यासा. यामुळे येत्या अभियोग्यता चाचणीमध्ये काही ना काही प्रमाणावरती जागा निश्चितपणाने वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतील.